नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये. जे विद्यार्थी महा-डी-बी-टी पोर्टलवर त्यांचा शिष्यवृत्तीचा फॉर्म भरत आहेत, फॉर्म भरत असताना त्यांना खूप साऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण महा-डी-बी-टीची वेबसाईट आहे ती सुरळीत चालत नाही आणि त्याबद्दलचंच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती राज्यभरातील मागासवर्गीय विद्यार्थी हतबल, मुदतवाढीबद्दल संभ्रम. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे महा-डी-बी-टी पोर्टल बंद असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी राज्यभरातील लाखो मागासवर्गीय विद्यार्थीच हतबल झाले आहेत. पोर्टल कधी सुरळीत होईल याचे उत्तर कोणाकडेच नाही. याशिवाय अर्ज भरण्याची 30 नोव्हेंबरची मुदत टळून गेल्यामुळे मुदतवाढ मिळणार की नाही याबाबतही समाज कल्याण विभागाकडून कोणत्याही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या नाहीत. चालू शैक्षणिक वर्षात भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर नवीन आणि नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 11 ऑक्टोबरपासून महा-डी-बी-टी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र मुदतीअगोदरच हे पोर्टल बंद पडले. 11वी, 12वी तसेच त्यापुढील पारंपरिक पदवी अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफे व अन्य ठिकाणी धाव घेतली, पण पोर्टल उघडतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधला आहे. तर आपण या अगोदरच बघितलं आहे की महा-डी-बी-टीवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा भरायचा. आता पोर्टल तांत्रिक अडचणीमुळे चालत नसल्यामुळे मुदतवाढ भेटेल, परंतु अद्याप त्याचा अपडेट आलेला नाही. अपडेट आल्यानंतर आपल्या टेलिग्राम किंवा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ते सांगण्यात येईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.